ऑक्टोबर 2024मध्ये सिडकोने नवी मुंबई परिसरात विविध विभागांमध्ये जवळपास 26,000 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती। ही घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असल्याचे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात या घरांची किंमत 50 लाख ते तब्बल 1 कोटी रुपयांपर्यंत असल्याचे समोर आले आहे। सिडकोच्या या धोरणामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून सिडको सोडतधारक आणि मनसेच्या माध्यमातून या निर्णयाला विरोध करत विविध लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे। पत्रकार परिषद, मानवी साखळी, पोस्टकार्ड आंदोलन आणि अगदी भव्य इंजेक्शन मोर्चाही। तरी देखील सिडको प्रशासन आणि राज्य सरकार दर कमी करण्याच्या मागणीला प्रतिसाद देताना दिसत नाही। गेल्या वर्षी तत्कालीन सिडको अध्यक्ष संजय सिरसाट यांनी घरांचे दर 20 ते 25% कमी करण्याचे आश्वासन दिले होते। तसेच मंत्री उदय सामंत यांनीही विधिमंडळात याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती, पण आश्वासनं झाली विरून आणि घरांच्या किमती मात्र जसंच्या तसं राहिल्या। या पार्श्वभूमीवर मनसे आणि सिडको सोडतधारकांच्या वतीने सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रविवारी 13 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले स्मृती भवन, स्वामी विवेकानंद कम्युनिटी हॉल, भूखंड क्रमांक 12 व 13, वाशी पोलीस स्टेशन शेजारी, सेक्टर 3, वाशी, नवी मुंबई येथे एक भव्य चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे। या प्रदर्शनात विविध सिडको सोडतधारक आपली सर्जनशीलता वापरून पोस्टर, बॅनर्स तयार करणार आहेत, जे घरांच्या महागड्या किमतींविरोधातील सत्यचित्र लोकांसमोर मांडतील। 1000 शब्दांचे काम एक चित्र करते, हेच लक्षात घेऊन सिडकोच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलं जात आहे। प्रदर्शनाला राज्यातील मंत्री, सिडको अधिकारी, 288 आमदार, 48 खासदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि तमाम नागरिकांना आमंत्रित करण्यात आलं आहे। मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले की या चित्र प्रदर्शनातून सिडकोची सर्वसामान्य जनतेला लुटण्याची प्रवृत्ती स्पष्ट होईल आणि कदाचित यामुळे सरकार आणि सिडकोला जाग येईल। माधुरी कांबळे, न्यूज RTR, नवी मुंबई।